जर तुम्ही ब्युटी सलूनचे मालक आहात तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे ब्युटी सलून सॉफ्टवेअर. हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी खूप फायदेमंद आहे. या सॉफ्टवेअरमुळे तुमचा बिझनेस दुप्पट पटीने वाढू शकतो. सॉफ्टवेअरसोबतच आम्ही तुम्हाला बिझनेसची वेबसाईटसुद्धा देत आहोत. त्यात तुम्ही स्वतः तुमचे सलूनचे सर्व्हिसेस, फोटोज इत्यादी ॲड करू शकता. तसेच तुमचे कस्टमर घर बसल्या तुमच्या सर्व्हिसेसचे अपॉइंटमेंट घेऊ शकतात आणि ते तुमच्या वेळेनुसार ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या अपॉइंटमेंटचे महिन्याचे किंवा आठवड्याचे रिपोर्ट बघू शकता. या सर्व गोष्टींसोबत अपॉइंटमेंट, इन्क्वायरी, SMS चे नोटिफिकेशनसुद्धा सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे. त्याद्वारे तुम्ही तुमच्या कस्टमरसोबत जोडून राहाल. त्यासोबतच तुम्हाला सर्व्हिस डिटेल्स आणि पेमेंट डिटेल्सचे इन्व्हॉइसेससुद्धा तयार करता येईल व त्यांची प्रिंट काढता येईल. तर चला मग सॉफ्टवेअर पूर्णपणे कसे काम करते हे पाहूया. स्वागत आहे तुमच्या वेबसाईट सलून सॉफ्टवेअरमध्ये. सॉफ्टवेअरसोबतच आम्ही तुम्हाला सलूनची वेबसाईटसुद्धा देत आहोत. तर बघूया वेबसाईटमध्ये काय काय फॅसिलिटी आहे ते. तर हे आहे होम पेज. यामध्ये तुम्ही सलूनचे पॉप्युलर सर्व्हिस टाकू शकता, ऑफर्स ॲड करू शकता. तसेच इथे अपॉइंटमेंट आहे, इथून अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता. त्यानंतर अबाउट आहे. अबाउटमध्ये तुम्ही सलूनची माहिती टाकू शकता. तुमचे जे सर्व्हिसेस आहेत, ब्रँड्स आहेत ते तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर आहे सर्व्हिसेस. सर्व्हिसेस पेजमध्ये तुम्ही तुमचे जेवढे काही सर्व्हिसेस असतील, अनलिमिटेड सर्व्हिसेस तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यामध्ये तुम्ही फोटोज ॲड करू शकता, सर्व्हिसेसचं डिस्क्रिप्शन टाकू शकता, त्याची जी कॉस्ट असेल ती तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर आहे कॉन्टॅक्ट पेज. कॉन्टॅक्ट पेजमध्ये तुमच्या सलूनचा फोन नंबर, ईमेल ॲड्रेस, टाईम जो सलूनचा असेल तो, प्लस इन्क्वायरी फॉर्म एक दिलेला आहे. कस्टमरला काही इन्क्वायरी असतील तर ते इन्क्वायरी या फॉर्मद्वारा भरून तुमच्याबरोबर संपर्क साधतील. त्यानंतर आहे साईनअपमध्ये आहे रजिस्ट्रेशन फॉर्म, कस्टमर रजिस्ट्रेशन फॉर्म. लॉग इन करण्यासाठी हा यूज केला जातो. इथे ॲड करून बघू. त्यानंतर तुम्हाला ईमेल ID टाकायचे आहे तुमचा. त्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे. लॉग इन करण्यासाठी पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे. इथे साईनअप, आहे इथे यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड. ओके, रजिस्टर झालेला आहे. रजिस्टर झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इनमध्ये तुम्ही जो रजिस्टर ईमेल ID किंवा कॉन्टॅक्ट नंबर टाकलाय तो टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर इथे अँड पासवर्ड आणि लॉग इन ID टाकलेला आहे. लॉग इन झालेला आहे पेज. त्या न्यू पेज लॉग इन झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते बुक सलून. इथे जाऊन तुम्ही तुमच्या सर्व्हिस अपॉइंटमेंट बुक करू शकता. इथे डेट आहे, अपॉइंटमेंट डेट आहे. अपॉइंटमेंट डेटमध्ये तुम्हाला ज्या डेटवर अपॉइंटमेंट घ्यायची आहे ती डेट टाकू शकता. इथे टाईम टाकू शकता, कोणत्या टाईमला तुम्हाला पॉसिबल आहे. आणि इथे तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेसची अपॉइंटमेंट घ्यायची आहे ते टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल हेअर कट आणि पेडिक्युअर तुम्ही घेतला आहे अँड मेक अन अपॉइंटमेंट करायचं आहे. इथे तुमची अपॉइंटमेंट अप्लाय झालेली आहे. हा अपॉइंटमेंट नंबर आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल बुक हिस्ट्री. बुक हिस्ट्रीमध्ये तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट हिस्ट्री दिसेल, तुमचा अपॉइंटमेंट नंबर, डेट, टाईम, अपॉइंटमेंट स्टेटस, वेटिंग फॉर कन्फर्मेशन आहे. त्यानंतर आहे व्ह्यू.
व्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या अपॉइंटमेंटचे डिटेल्स दिसतील. त्यानंतर आहे इन्व्हॉइस हिस्ट्री. अपॉइंटमेंट झालेली नाही आहे त्यामुळे इन्व्हॉइस नाही आहे. त्यानंतर प्रोफाईल आहे. इथे तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, नेम चेंज करायचे असेल किंवा मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे जाऊन चेंज करू शकता अँड सेव्ह चेंज करू शकता. त्यानंतर आहे सेटिंग. सेटिंगमध्ये तुम्हाला जर पासवर्ड चेंज करायचा असेल, नवीन पासवर्ड टाकायचा असेल तर इथं न्यू पासवर्ड तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर आहे लॉगआउट. हे कस्टमर लॉगआउट आहे. कस्टमर लॉगआउट झालेलं आहे. त्यानंतर आहे आपण बघत आहोत आता ॲडमिन पॅनल. ॲडमिन पॅनलमध्ये आपण बघत आहोत डॅशबोर्ड आहे, सर्व्हिसेस आहेत, पेजेस आहेत, अपॉइंटमेंट आहेत, इन्क्वायरी आहेत, कस्टमर लिस्ट आहे, रिपोर्ट्स आहेत, इन्व्हॉइस आहेत आणि सर्च अपॉइंटमेंट, सर्च इन्व्हॉइस आहे. आणि इथे बघत आहेत आपण आपल्याकडे किती कस्टमर्स आहेत, किती अपॉइंटमेंट आले आहे, किती ॲक्सेप्टेड झाले आहेत आणि किती रिजेक्टेड झालेले आहेत. सो फर्स्ट आहे डॅशबोर्ड. त्यानंतर आहे सर्व्हिसेस. सर्व्हिसेसमध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व्हिसेस टाकू शकतो, त्याचं डिस्क्रिप्शन टाकू शकतो, कॉस्ट टाकू शकतो आणि फोटोज टाकून ॲड करून आपण वेबसाईटमध्ये आपण ते सर्व्हिसेस बघू शकतो. त्यानंतर पेजेस आहेत, अबाउट असचं पेजेस आहे. अबाउटमध्ये आपण सलूनची माहिती टाकून आपण वेबसाईटमध्ये आपण बघू शकतो. त्यानंतर आहे अपॉइंटमेंट. इथं गेल्यानंतर ऑल अपॉइंटमेंट जेवढे पण कस्टमरनी अपॉइंटमेंट घेतले असतील ते आपल्याला इथे दिसत आहे. आपण आत्ता बघितलं होतं रिया शर्मा नॉट अपडेट. सो आपण ही अपडेट कन्फर्म करूया, सिलेक्टेड करू. त्याच्यानंतर इथं आलेलं आहे व्ह्यू अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंट नंबर आला आहे, त्यांचा नेम आलेला आहे, ईमेल आलेला आहे, मोबाईल नंबर, अपॉइंटमेंट डेट आणि टाईम आलेला आहे. सो आपण याला फर्स्ट कन्फर्म करू. कन्फर्म अँड सिलेक्टेड अँड सबमिट. सो इथे अपडेट झालेला आहे. सिलेक्टेड, स्टेटस सिलेक्टेड, अपॉइंटमेंट रिया शर्माची सिलेक्टेड झालेली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत कस्टमर लिस्ट. कस्टमर लिस्टमध्ये जेवढे पण कस्टमर असतील त्या कस्टमरची लिस्ट आली असेल, त्यांनी काय असाइन केलं आहे ते आपण सिलेक्ट करणार आहोत. तर रिया शर्मा आत्ता केलेलं सिलेक्टेड. त्यांचे असाइन सर्व्हिसेस आहे. फर्स्ट होती आपली हेअरकट होती, त्यानंतर बॉडी स्पा होता अँड पेडिक्युअर होतं त्यांचं. ह्याच्यामध्ये आता पेडिक्युअरचं सर्व्हिसेस नाही आहे, सो आपण ते देत नाही आहे त्यांना. सो हेअरकट अँड बॉडी स्पा आपण घेतलेला आहे आणि सबमिट केलेलं आहे. सो इन्व्हॉइस क्रिएटेड सक्सेसफुली झालेला आहे अँड रिया शर्मा इथे आलेला आहे, व्ह्यू दिसत आहे. तर लेअर हेअरकट 550 अँड बॉडी स्पा 1500. सो याची प्रिंट पण काढू शकतो आपण. तसेच त्यानंतर रिपोर्ट्स आहेत. रिपोर्ट्स आपण इथे बघू शकतो. रिपोर्ट्स त्या डेटपासून त्या डेटपर्यंत आपण घेऊ शकतो. आता 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंतचे 2च कस्टमरनी अपॉइंटमेंट घेतलेले आहे. सो हे ते दिसत आहेत. त्यानंतर आहेत इन्व्हॉइसेस. नंतर आहे सर्च अपॉइंटमेंट. जे अपॉइंटमेंट आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर किंवा नेमनुसार आपल्याला करायचे असेल. सो मी केलं की या सर्च. रिया शर्मा आलेलं दिसत आहे रिझल्ट. त्यानंतर सर्च इन्व्हॉइस आहे, ज्या नेमनी करू त्या नेमचं रिया नेमनी आपल्याला इन्व्हॉइससुद्धा भेटत आहे. त्यानंतर इथे आपल्याला आहे इथे अपॉइंटमेंटचे नोटिफिकेशन येतील. जे अपॉइंटमेंट झालेले आहे त्यांचं ऑल अपॉइंटमेंट इथे येतील. त्यानंतर आहे जेव्हा आपण इन्व्हॉइस इथे देत आहे, इन्व्हॉइस इथं आपण सिलेक्ट करत आहे, तेव्हा कस्टमरला मेसेज जातो. कस्टमरच्या हिस्ट्रीमध्ये सिलेक्टेड अपॉइंटमेंट म्हणून येतं. सो आपण हे बघूया. व्ह्यू केल्यानंतर इथे अपॉइंटमेंट सिलेक्टेड झालेल्याचा मेसेज आलेला आहे. त्यानंतर इन्व्हॉइस पण आलेला आहे, त्यांचं इन्व्हॉइस हिस्ट्रीसुद्धा आलेली आहे. ॲक्शन व्ह्यू केल्यानंतर
इथे इनव्हॉइसचे डिटेल्स आलेले आहेत. तो हे झालं कस्टमर्सचं फीडबॅक आणि हे झालं ॲडमिन पॅनलचं. अशा प्रकारे हे ब्युटी सलून सॉफ्टवेअर वर्क करतं. थँक्यू.